नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांची 351वी पुण्यतिथी सोहळा संपन्न. पाचाड ग्रामस्थ शिवभक्त यांची उपस्थिती. रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कलला खड्ड्यांचा वेढा. मारुती मंदिर परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पालवणी रोडवरती इको गाडीचा अपघात. खड्डे चुकवण्याच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटले. भीषण अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी. आषाढीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पंढरपूर सज्ज. आकर्षक विद्युत रोषणाईने दुमदुमली पंढरी. आणि कोकणात मुसळधार पाऊस. भात शेती व रोप लावणे करण्यात शेतकरी व्यस्त. मात्र भात शेतीत वन्य प्राण्यांचा पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांची प्रतिवर्षी तिथीनुसार 351वी पुण्यतिथी सोहळा आज सकाळी 9 वाजता साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले तसेच मनोज काळीजकर, महाड पंचायत गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पाचाड गावच्या सरपंच सीमा बेंदुगडे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय कचरे, ॲडव्होकेट स्वप्नील ढवण, शेखर राखाडे तसेच पाचाड ग्रामस्थ, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य शिवभक्त यावेळेला उपस्थित होते. तर पाचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी देखील यावेळेला आवर्जून हजर होते. कार्यक्रम 350 वर्ष होऊन गेलीत. आई जिजाऊ महासाहेबांनी आपल्यातून निघून गेलेल्या, परंतु त्या अजरामर झाल्या की आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत. ज्या काय महान व्यक्ती आपल्या होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये आदराने जिजाऊ महासाहेबांचं नाव घेतलं जातं. जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला नसता तर शिवाजी महाराज कुठून आले. आणि म्हणून करता माता तर अनेक झाल्या, परंतु त्या मातेने जे काय आपल्या पुत्राला स्वराज्याबद्दल, देशाबद्दल, महिलांबद्दल किंवा अनेक प्रकारे हे स्वराज्य स्थापन व्हावं ही श्रींची इच्छा, त्याप्रमाणे जे काय मार्गदर्शन केलं आणि अत्यंत बालवयामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांच्या मनावरती या देशाच्या प्रती, या स्वराज्याच्या प्रती ज्या काय बाबी बिंबवल्या आणि त्याच्यातूनच शिवाजी महाराज तयार झाले. आणि शिवाजी महाराज हे 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातले एकमेव राजे आहे, ते पण आपल्या या रायगडावरती, म्हणून आम्हाला अभिमान आहे. राज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचं जाहीर केले. मात्र शाळा सुरू होऊन 1 महिना होत आला तरी अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही. अनेक शाळांच्या इमारती तसेच छपरे नादुरुस्त आहेत. सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शाळांची नादुरुस्त छपरे कोसळत आहेत. अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनानं निधी दिला पाहिजे, याकडे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्यपाल आणि राज्य शासनाचं लक्ष वेधलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना खरं तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन, आमची क्वालिटी चांगली असून सुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही. आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत, तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी 110-120 रुपयापर्यंत आला, तो 150-160 रुपयापर्यंत येऊ शकतो. आणि 110-120 मध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत नाही, त्यांचा जाणारा खर्च सुद्धा या ठिकाणी भागत नाही. आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्त्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे. आज शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु अजूनही शाळा सुरू होऊन अजून जवळजवळ 1 महिना होत आला आहे, परंतु अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप होऊ शकलं नाही, वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर अनेक शाळांच्या इमारती या ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसामुळे अनेक इमारतींची छपरं पडत असतात आणि त्यामुळे सुद्धा या राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे या इमारतींसाठी सुद्धा निधी दिला पाहिजे आणि या शाळा दुरुस्त राहिल्या पाहिजेत. आज बेलापूर मतदारसंघातील बेलापूर गावाला स्मार्ट विलेज बनवण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्यात. या उपक्रमाअंतर्गत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आले, जेणेकरून मतदारसंघात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये. बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी या कामांची प्रगती पाहण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कामांच्या वेळेत पूर्ततेवरती भर दिला आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. स्मार्ट विलेज उपक्रमामुळे बेलापूर गावाचे स्वरूप आणि सुविधा सुधारण्याची अपेक्षा आहे.
बेलापूर गावाला रामनवमीसाठी उत्सवासाठी मोठा प्लॉट मिळावा, सुशोभीकरण व्हावं, गार्डन आहे, स्कूल आहे, कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, या सगळ्या सुविधा बेलापूर गावाला प्राप्त व्हाव्या. त्यासाठी सर्व इथे दुकानं आहेत, दुकानदार आहेत, त्यांनाही चांगली दुकानं मिळावी, रस्ते मिळावे मोठे, यासाठी अधिकाऱ्यांना बोलून आज आम्ही मार्गदर्शन करून डिमार्केशन करायला बेलापूर गावचं सांगितलेलं आहे आणि स्मार्ट विलेजकडे बेलापूर गावाला नेण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. आणि आज संपूर्ण ग्रामस्थांनी या पावसाच्या भर पावसामध्ये दौऱ्यामध्ये सहभाग घेतला आणि आम्ही या कामाला पुढे उत्तेजना देत आहोत. संपूर्ण जी 29 गावं आहेत त्या गावाला आपण जे आता पावसामध्ये पाणी आहे, नाले गटारं जी भरली जातात, तिथे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि प्रथम प्रायोरिटी त्याला दिलं पाहिजे, असं मी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे. चिपळूणमध्ये शिवसेनेचा भगवा सदैव फडकत राहावा असं स्वप्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. मागील 2 टर्म आमदार म्हणून केलेली कामे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मतदारांचा विश्वास या बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे असं मत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील शिवसेना कार्यालयात ते बोलत होते. शिवसेना पक्षातून भगव्याच्या खाली धनुष्यबाण निशाणी घेऊन मी निवडणूक लढणार अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज बोलून दाखवले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत माजी आमदार सदानंद चव्हाण. कार्यकर्त्यांची मागणी आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह ह्यानुसार मी गेले 15 ते 20 वर्ष ह्या मतदारसंघाचं शिवसेनेच्या माध्यमातून नेतृत्व करतो आहे. 3 निवडणुका मी धनुष्यबाण या चिन्हावर या ठिकाणी लढलेलो आहे. इथला मतदार, इथला सर्वसामान्य हे धनुष्यबाण या आणि या शिवसेनेवर फार मोठ्या प्रमाणावर प्रेम करतो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह तर आहेच, त्याशिवाय शिवसेना प्रमुखांची जी काही तेव्हापासूनची ह्या मतदारसंघावर असलेली प्रभाव म्हणजे शिवसेना असावी, भगवा राहायला पाहिजे, त्या पद्धतीनं मी कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. आणि मला वाटतं एकनाथजी शिंदेसाहेब पक्षाचे पक्षप्रमुख ह्या मतदारसंघाला शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी देऊन न्याय मिळवून देतील. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल लगत पडलेल्या खड्ड्यांची समस्या दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरत असून नगर परिषद प्रशासनाला त्यावरती तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. त्यात मारुती मंदिर ते माळनाका दरम्यानच्या रस्त्यांची झालेली खड्डेमय दुरवस्थेमुळे गाड्यांची आदळआपट होत असल्याने नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. शहरातील प्रमुख 3 मार्गावरील रस्त्यांचं काँक्रिटीकरण झाल्यामुळे साळवी स्टॉप ते मारुती मंदिर ते नाचणे आणि मारुती मंदिर ते मजगाव रोड 4 रस्त्यांपर्यंतचे खड्ड्याचे प्रश्न सुटलेले आहेत. परंतु पावसाळ्यात दरवर्षी मारुती मंदिर सर्कल लगत एकाच ठिकाणी सातत्यानं खड्डे पडतात. यंदाही पावसाळ्यात या ठिकाणी 3 ते 4 मोठे खड्डे पडले असून 4 चाकी गाड्याही यात आपटत आहेत. त्यामुळे आपसुकच चालकांच्या तोंडी प्रशासनाच्या विरोधात उभ्या बाहेर पडत आहेत. मारुती मंदिरापासून जेल रोडपर्यंत काँक्रिटीकरणापूर्वी डांबरीकरणाचा पट्टा मारण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसात या ठिकाणी खड्डे पडून खड्डी रस्त्यावरती पसरली होती. त्यानंतर नागरिकांना होणारा त्रास जाणून ठेकेदारांनी पुन्हा डांबरीकरणाचा पट्टा मारला. परंतु सलग 3 दिवस पडणाऱ्या मोठ्या पावसात पुन्हा खड्डे पडलेले आहेत. यातून बारीक खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वारांनी ती त्रासदायक ठरत आहे. या भागात काँक्रिटीकरणाचं काम सुरू व्हायचं आहे. रस्त्याचं काँक्रिटीकरण झाल्यावर खड्ड्यांचा प्रश्न सुटेल अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली. पुढील पावसाळ्यात हा खड्ड्यांचा प्रश्न उभा राहणार नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मात्र सध्या मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान छोटे छोटे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली. याचा सर्वाधिक धोका हा दुचाकीस्वारांना बसतोय. बाहेर आलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढलेला आहे. छोट्या खड्ड्यांमधून वाहने धक्के खात सध्या पुढे जात आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्यावरती खड्डे बुजवण्याची मागणी सध्या नागरिक करतायत. कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील 17 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. तर त्या ठिकाणी कामं झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. तथा प्रत्येक पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना प्रत्यय येतो. त्याच पद्धतीने यावर्षी देखील याच महामार्गाची दुरावस्था होण्याची शक्यता या महामार्गावरती पावसाळा सुरू होतात कोसळलेल्या दरडीवरून सिद्ध झाली. दासगाव येथे दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा अचानक खाली आलाय. दासगाव खिंडीत वाहनांची वर्दळ असते, परंतु यावेळी एकही वाहन ये जा करत नसल्यामुळे अपघात झाला नाही असं प्रवासी वर्गात सांगितल्यात आहे. दासगावातील ग्रामस्थ या संदर्भात काही प्रतिक्रिया देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी दरडीचा धोका होता त्या ठिकाणची कामे उन्हाळ्यामध्ये होणं गरजेचं होतं, परंतु ही कामे का केली गेली नाही असा सवाल देखील प्रवासी वर्गात केला जातोय.
दासगाव खिंड तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीस चौकीसमोरील केंबुर्ली गावच्या हद्दीतून वाहनातून प्रवास करताना प्रवासी वर्गात सध्या भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय। आषाढीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागताला विठ्ठल मंदिर व परिसराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर विविध रंगी दिव्याने झगमगून निघाले। पुणे जिल्ह्यातील विनोद जाधव या भक्ताने विठुरायाची रावळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकले। मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्स कंपनीचे मालक विनोद जाधव यांनी सलग 8 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकारलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जाधव हे मोफत सजावटीचं काम करत आहेत। मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाईच्या कामाला आता सुरुवात केली आहे। विविध रंगाच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचं रूपडे सध्या पालटलेलं पाहायला मिळतंय। कोकणात भातशेती करण्यात आता शेतकरी व्यस्त आहे। तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याने रोप लावणी सुद्धा जोरात सुरू आहे। पण यावर्षी भातशेतीत वन्य प्राण्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणावरती झालाय। यामध्ये गवेरेडे मोठ्या प्रमाणात भातशेतीचं नुकसान करतात। नुकतीच लावण्यात आलेली भात रोपांचं नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालाय। सह्याद्री लगतच्या वेताळ बांबार्डे गावात 13 ते 15 गव्यारेड्यांचा कळप भात शेतीचं मोठं नुकसान करत असल्याचं पाहायला मिळतंय। बरं, माझं म्हणणं असं आहे की आम्ही जी भातशेती करतो त्या भातशेतीला वन्य प्राण्यांपासून भरपूर त्रास आहे। उदाहरणार्थ आम्ही यावर्षी मी 10 ते 12 किलो एक काडीचा तरवा पेरतो, तर ह्यावर्षी आमचं 10 किलोचा तरवा वन्य प्राणी म्हणजे गवारेड्यांनी पूर्ण नुकसान केलं। म्हणजे पूर्ण जो तरवा आलेला लावणीला एक तरवा जो आलेला तो पूर्ण त्याने खाऊन संपूर्ण नुकसान केलं। मला परत तेवढा तरवा मला परत पेरावा लागला आणि पेरल्याच्या नंतर लावणी केली तरी लावणीत सुद्धा गवारेड्यांचा कायम त्रास असतो। आम्ही किती त्यांना हाकवण्याचा प्रयत्न केला किंवा इतर काही मार्गाने त्यांना जरी पिटाळण्याचा प्रयत्न केला तरी ते काय परत येतच असतात आणि आमचं नुकसान करतात। त्याशिवाय इतर सुद्धा प्राणी म्हणा, वांडर म्हणा किंवा केळली म्हणा किंवा ते सुद्धा प्राणी जे आहेत ते सुद्धा इतर म्हणा फळझाडांचं सुद्धा म्हणजे नारळ म्हणा किंवा इतर सुपारी म्हणा यांचं भरपूर नुकसान करतात। पावसापासून किंवा इतर नैसर्गिक जी आपत्ती आहे त्या आपत्तीपासून भरपूर नुकसान होतं। त्यात या वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे, उदाहरणार्थ गवरेडे म्हणा किंवा इतर प्राणी जे आहेत त्यांचा भरपूर त्रास होतो। तर माझं म्हणणं आहे शासनाने खास लक्ष घालून या वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, जेणेकरून आमचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही किंवा आम्हाला शेतकऱ्यांना त्याने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची शासनाकडे प्राधान्याने मागणी आहे। कोपरखैरणे पोलीस स्टेशनतर्फे कोपरखैरणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि सुनील पवार यांच्या उपस्थितीत कोपरखैरणे पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस बांधवांनी या वृक्षारोपण समारोहात सहभाग घेतला होता। यावेळी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत हा संदेश या वृक्षारोपण समारोहातून देण्यात आला आहे। स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मी आल्यापासून पाहतोय की 2015-16 पासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आणि त्यावेळेपासून एक आपण ब्रीदवाक्य साहेब आपण ठरवलं होतं की निश्चय केला नंबर पहिला, पण तो आपण निश्चय करतोय पण अजून नंबर काय आपला येत नाही। त्यामुळे ह्यावेळेला निश्चितच आपण यावेळेला अगदी मनापासून काम करून निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीदवाक्य धरून आम्ही काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आता आपण डीप क्लीन ड्राईव्ह पण सुरू केलेलं आहे। मी सकाळपासून 6 वाजल्यापासून नेरूळमध्ये आलो होतो, वाशीमध्ये आलो होतो आणि आता कोपरखैरण्यामध्ये पण आपले जे काही असे स्पॉट असतील की जिथं अस्वच्छता जास्त आहे ते पण आपण डीप क्लीन ड्राईव्हमध्ये घेऊ। त्यावेळेला आपण जवळपास 2 लाख ह्या माणसामध्ये झाडं लावायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। मध्येच काल एक शासनाचा निर्णय आला की झाडं लावताना पण त्यांनी सांगितलेलं आहे की बांबूची लागवड करायची आपल्याला आणि शेवग्याची झाडं आणि खस गवत झाडं आणि बाकीची देशी झाडं तर आपण लावणार आहे। माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये पण आपण राज्यात आणि याच्या आघाडीवर आहोत। त्या पद्धतीने मी सर्वांचं खरंच आभार व्यक्त करतो की ही चळवळ अशीच गेली पाहिजे। फक्त काही ठराविक NGO ठराविक अधिकारी यांच्या पद्धतीने न राहता संपूर्ण जनमानसाची चळवळ रुजावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न गरजेचा आहे। आज सकाळी मंडणगडमधील पालवणी रोडवरील क्लासिक फार्म जवळील नाल्यात पडून इको गाडीला भीषण अपघात झालाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर गाडी ड्रायव्हर रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले। या गाडीमध्ये 2 जण होते। यातील ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नागरिकांच्या मदतीने पुढील उपचारासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। हा अपघात इतका भीषण आहे की इको गाडीचा अक्षरशः चुराडा झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। यात रस्त्यावरील दडड आणि खड्डे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने आणखी किती अपघात झाल्यानंतर सुधारणा होणार अशी संतप्त प्रतिक्रिया आता मंडणगड वासियांकडून विचारली जाते। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा मोहाने एनवली आणि नानावले यांच्या वतीनं 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं। सदरचा कार्यक्रम
स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। प्रथम विद्यादेवता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। मोहाने सामाजिक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गणपत मोरे तसेच मंडळाचे सचिव श्री जगदीश मोरे, सदस्य श्री विक्रांत ताळे, मोहाने सामाजिक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गणपत मोरे तसेच मंडळाचे सचिव श्री जगदीश मोरे, सदस्य श्री विक्रांत मोरे, श्री विशाल कदम तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे शाखाप्रमुख श्री सुनील सोनकर, रुपेश मोरे, हनुमंत मोरे यांचा व इतर देणगीदारांचा शाळ व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुमारे 25,000 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य व शालेय स्टेशनरीचं वाटप मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गणपत मोरे व सचिव श्री जगदीश मोरे, सदस्य विशाल कदम व विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 10वीतील प्रथम व 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना श्री विक्रांत मोरे यांनी प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस जाहीर केले। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा मोहाने नानावले ऐनवली यांच्या वतीनं 10वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन त्यांना गौरवण्यात आलं। श्री दिलीप साबळे यांनी इयत्ता 10वीतील व इयत्ता 9वीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिले। मंडळाचे सचिव श्री जगदीश मोरे व विक्रांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालयात राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत समाधान देखील व्यक्त केले। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नायकल सर व लिपिक श्री शत्रुघ्न मोरे यांचे विशेष प्रयत्न केले। मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल सौ महाडिक मॅडम यांनी कृतज्ञता व्यक्त केली। श्री मुरुमकर BS यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर अध्यक्षीय मनोगतानंतर मुख्याध्यापक श्री नायकल सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कुणबी समाज 32 विभाग श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट चिंचवली गोरेगाव यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा अध्यक्ष प्रकाश टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली रोहिदास सभागृह गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमाला समाज नेते अरुण साळके, उपाध्यक्ष नथुराम करमेकर, माजी सभापती महेंद्र टेडगुरे, माजी सरपंच, माजी उपसरपंच, सरपंच नंदू, पोलीस पाटील दीपक भोसतेकर तसेच 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समाज बांधवांनी मोलाचं मार्गदर्शन करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक करून सन्मानित केलं। 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणेरेचे प्राध्यापक शेष सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन उत्तम रीतीने केलं। यावेळी लोणेरे गोरेगाव विभागातील कुणबी समाज बांधव, आजी माजी पदाधिकारी तसेच विभागातील सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुणबी समाज बांधवांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी शेंडगे यांनी केलं तर सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन भात्रे सर यांनी केले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवण आणि मंदरुळ गावच्या वेशीवरती असलेल्या सवतकडा धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। शेकडो फूट उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा राज्यातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय। मुंबई गोवा महामार्गापासून जवळपास साधारणपणे 4 किलोमीटर अंतरावरती हा धबधबा आहे। या ठिकाणी उतरण्याची वाट आणि काहीशी अरुंद आणि खास खळग्यांची असल्यामुळे या ठिकाणी चढताना आणि उतरताना काळजी घ्यावी लागते। अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे या ठिकाणची मजा काही औरच आहे। खरोखर कोकणाचं सौंदर्य म्हणजे अप्रतिम आहे। महाराष्ट्र आपला विविधतेने नटलेला आहेच, पण कोकण हा त्याचा खरोखर स्वर्ग आहे आणि ह्या स्वर्गाचं दर्शन घेण्यासाठी लांब लांबून इथं पर्यटक येतात। आम्ही पण दरवर्षी वेगवेगळ्या धबधब्यांना, वेगवेगळ्या सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, पण यावर्षीचा अनुभव खरंच वेगळा आहे। मग आमचं सगळ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रीयांना की लांबचे दुसऱ्यांच्या राज्यातले किंवा दुसऱ्या देशात जाऊन पर्यटन करण्यापेक्षा आपला राज्य, आपला देश, आपला महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी एकदा तुम्ही खरोखर कोकणात या, एकदा कोकणचा अनुभव घ्या। खूप सुंदर सृष्टी आणि खूप छान अनुभव आहे। खरोखर सृष्टीवरचा स्वर्ग काय असतो ते इथे आल्यानंतर आपल्याला समजून जाईल। दरवर्षी आम्ही निसर्ग एन्जॉय करण्यासाठी कोकणात येत असतो आणि कोकणाची खास ओळख म्हणजे की हा पाऊस सुरू झाल्यानंतर असंख्य म्हणजे जेवढे काही धबधबे आपल्या कोकणामध्ये आहेत ते सगळे प्रवाहित व्हायला सुरू होतात। म्हणजे खरी तर तिथं वर्षा पर्यटनाला सुरुवात होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, आम्ही सध्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेलो आहे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन हा निसर्गाचा आनंद आस्वाद घेत राहतात। हिरव्यागार चादरीमध्ये फेसाळणारा धबधबा सर्वांना हर्षोल्लासित करतो।
आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.